चवळ ही कधीही बंद पडत नाही. ती डोक्यामध्ये चालू असते किंवा आणखी अंतर्मनात चालू असते कुठेतरी, पण चवळ कधी मरत नाही. माणसं त्यातली मरत असतील, बदलत असतील, हां, माणसं चवळी सोडतील, पण चवळ माणसाला सोडत नाही. तो अस्वस्थ झाला की तो चवळीत आलाच पाहिजे. तर चवळ हे आपल्या अस्वस्थतेचं कारण आहे आणि ती अस्वस्थता तुम्ही कधी प्रकट करता, कधी करत नाही, कधी दुमडून तुम्ही नेता. तर चवळी जो करत नाही तो माणूस मेलेला आहे माझं मत. तो जिवंत नाहीच. तो फक्त सांगाळा, जेवणारा, खाणारा, बाकी सगळी कामं करणारा. चवळ यासाठी आहे की तिच्यामध्ये हजारो लोकांच्या विचारामध्ये बदल करण्याची क्रांतिकारक क्षमता आहे. या अर्थानं मी म्हणतो. आणि माझ्या चवळीची नावं मी बदलली याचं कारण प्रत्येक टप्प्यावर तुम्ही नवीन होता, तुमचा आवाका वाढतो, दृष्टिकोन वाढतो. याची दखल कोणती चवळ घेत नाही. एक राजकीय पक्षाचं नाव दिलं की ते मरेपर्यंत तेच, एक कुठल्या संघटनेचं नाव दिलं. मी असं नाही, मला जशी व्हिजन प्राप्त होईल तशी माझ्या बुद्धीत काय वाढ होते की नाही, त्याचं रिफ्लेक्शन कशात आलं पाहिजे. तुमच्या चवळीत नको यायला, कारण चवळ हे तुमचं जीवन असेल तर. या अर्थाने मी ती नावं बदलत गेलो, परंतु माझ्या कन्सेप्ट बृहत झाल्या की नाही, व्यापक झाल्या की नाही, इथं तपासलं पाहिजे की त्यात काय चूक आहे का. मग मी अधिक ॲक्युरेट होत गेलो की काय. आता माझा फोकस जगातल्या 2 आदर्श पुरुषावर आहे, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर. समाजात कुठलीही चवळ असलेलं मला अधिक जिवंतपणाचं लक्षण वाटतं. मेलेल्या समाजापेक्षा हा जिवंत समाज आहे. एक, आता यांची दिशा काय आहे की त्यांचं नेतृत्व, त्यांचा अभ्यास, त्यांचे सगळे जमावणारे लोक हे ठरवत असतात. परंतु त्यांनी जर आपल्यासारख्या लोकांना अप्रोच झाले तर आपण त्यांना योग्य तर सांगू आम्हाला काय वाटतं ते.